एका गावची लोकसंख्या 15,000 आहे, ती दर 10 वर्षांनी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल, असा प्रश्न परीक्षेत विचारलेला असते. हे तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये सोडवायचं आहे, नाहीतर शाब्दिक उदाहरणाला मुलांचा वेळ जास्त जातो. तर इथं आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. लोकसंख्या आपली आहे ती 15,000 लोकसंख्या आहे सध्याची, ती दरवर्षी 10% वाढते. मग ह्याला गुणाईची जी संख्या घ्यायची आपल्याला टक्केवारीवर घ्यायचं आहे. 10% आहे, तो 10% 100मध्ये मिळवायचा आहे आणि भागिले 100 करायचं आहे. 10% 100मध्ये मिळवल्यानंतर 110 झालं, भागिले 100 केलात, शून्याला शून्य कटवलं तर तुम्हाला एका वर्षासाठी एकदा घ्यायचं आहे 11/10 पुढची लोकसंख्या काढायला. मागची लोकसंख्या जर विचारली असेल तर याचं उलट करायचं आहे 10/11. आता आपल्याला पुढची विचारली का मागची विचारली ते लक्षात आलं पाहिजे. तर 2 वर्षानंतर म्हणजे पुढची विचारलेलं आहे, वर्षाला एकदा वाढते, 2 वर्षानंतर म्हणजे 2 वेळा आपल्याला ते घ्यावं लागणार आहे. कोणत्या संख्येला गुणायचं, तर या टक्केच्या चिन्हावरून संख्या घ्यायची कोणती ती काढायचं आहे. 10% आणि 5% परीक्षेला तुम्हाला विचारतात. 10%साठी आपण कायम लक्षात ठेवायचं आहे, पुढची काढण्यासाठी 11/10, मागची लोकसंख्या काढण्यासाठी 10/11. आणि जर इथं टक्के दिले असेल 5%, ते पाठच करायचं आहे. इथं येईल संख्या 105/100, भाग आटलं 5 2 10, 5 1 5, 5 2 10, म्हणजे 5%साठी तुम्हाला 21/20 ही संख्या घ्यावी लागेल. 10%साठी घ्यायचं आहे 11/10 पुढची काढायला, मागची काढण्यासाठी 10/11. आणि 5% दिलं असेल पुढची लोकसंख्येसाठी 21/20 करायचं आहे, मागची लोकसंख्या काढायला 20/21. या गोष्टी तुमचे कॉमन पाठ पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त वेळा 10% विचारलं जातं या पद्धतीच्या उदाहरणामध्ये. म्हणजे 10%चं तुम्हाला एका टप्प्यासाठी घ्यायचं आहे 11/10. किती वर्षांनी वाढते ते महत्त्वाचं आहे. वर्षांना वाढत असेल तर 2 वर्षांनी 2दा, 5 वर्षांनी वाढत असेल तर त्याने 10 वर्ष दिलं असेल तर 2दा, 15 वर्ष दिलं असेल तर 3दा असं घ्यावं लागेल. दर 10 वर्षाला वाढत असेल, 20 वर्षानंतर विचारलं तर 20/10 केल्यानंतर 10चे 2 टप्पे किंवा 10चा पाडा मोजायचा आहे, 10 2 20. दर 5 वर्षांनी वाढते तर 15 वर्षानंतर विचारलं तर 5चा पाडा 15पर्यंत मोजा, 5 5 2 10, 5 3 15, म्हणजे 3दा घ्यावं लागेल. इथं दरवर्षी वाढते, 2 वर्षानंतर विचारलेलं आहे म्हणून आपण 11/10 2दा घ्यायचं आहे, 11/10. आता इथं भाग घातलात तर हे 2 शून्यला 2 शून्य कटले. आता संख्या राहिली काय, 150 गुणिले 11 गुणिले 11 यांचं गुणाकार करून घेतलं 121 झालं. 150 गुणिले 121 जर गुणाकार केला तर तुम्हाला 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल याचं उत्तर मिळून जाईल. हे शून्य या ठिकाणी मांडून घ्या. 15 1 15ला 5, हाच्याला 1, 15 2 30 आणि 1 31, हाच्याला येईल 3, 15 1 15 आणि 3 18. तर त्या गावची लोकसंख्या 2 वर्षानंतर होईल 18,150. म्हणजे गोंधळात न पडता फक्त इथं डायरेक्टली तर लोकसंख्या मांडा. पुढची काढायचं असेल लोकसंख्या तर 11/10 करा एका वर्षासाठी, 2 वर्षाचं काढायचं म्हणून 2दा 11/10 घ्या. मागची काढायचं असेल तर 10/11 करा एका वर्षासाठी, 2 वर्षा मागची काढायचं असेल 2दा घ्या, 10/11. एका गावची लोकसंख्या 13,000 आहे, ती दर 5 वर्षांनी 10%नी वाढते. तर 15 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल. या ठिकाणी आपल्याला कमीत कमी वेळेत काढायचं आहे याचं उत्तर. तर लोकसंख्या पहिला लिहून घ्यायचं आहे 13,000. सरावासाठी हा उदाहरण घेतोय आपण. परीक्षेत या पद्धतीनं उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. 5 वर्षांनी एकदा, मग 5चा पाडा 15 येईपर्यंत मोजलं तर 5 5 2 10, 5 3 15, म्हणजे 3 टप्पे होतात. आणि आपल्याला दुसरी संख्या आहे 10%, म्हणजे आपल्याला गुणायची कोणती संख्या ती काढण्यासाठी आपल्याला पुढची संख्या काढायची आहे. म्हणून 11/10 गुणिलेला 11/10 2 टप्प्यासाठी म्हणजे 10 वर्षासाठी. आणि 15 वर्षाचे काढायचं असेल तर परत 11/10
10 असं हे 5 वर्ष पहिले, दुसरे 5 वर्ष, तिसरे 5 वर्ष असं 15 वर्षांनी काढण्यासाठी 3 टप्पे घ्यावे लागेल. इथं भाग आपण शून्याला शून्य कटवून टाका. 3 शून्याला 3 शून्य कटले. आता राहिली संख्या 13 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11. 11चं आपल्याला घन माहीत असायला पाहिजे कमी वेळेमध्ये उत्तर काढण्यासाठी. मग हे 13 गुणिले 11चं घन आहे 13 31. कारण मिनिमम तुम्हाला 11चं घनपर्यंत जर संख्या पाठ पाहिजे इथं या पद्धतीचं उदाहरण सोडवण्यासाठी. 13 31 गुणिले 13 जर केलं आपण तर 13 1 13, त्याला 3, हाच्याला दिला आपण 1. 33 39 आणि 1 झालं 40, हाच्याला केला आपण 4. परत 33 39 आणि 4 झालं 43, परत हातच्या राहणार 4. 13 1 13 आणि 4 झालं 17. म्हणजे 15 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या होईल 303. 17,303. तुम्हाला कमी वेळेत उत्तर काढण्यासाठी 13,000 लोकसंख्या आहे तशी करायचं आहे. 10% 11/10 घ्यायचं आहे पुढच्या लोकसंख्या काढण्यासाठी. आणि 5 वर्षाला एकदा वाढते. 15 वर्षानंतर विचारले म्हणून 5 5 2 10 5 3 15 असं 11/10 तुम्हाला 3 वेळा घ्यावा लागेल. आणि भाग घालून टाकलं तर ती 15 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल डायरेक्ट उत्तर मिळून जाईल. पण डायरेक्ट परीक्षेत कशा पद्धतीनं सोडवायचं आहे त्यासाठी हा उदाहरण तुम्हाला सूत्र वगैरे सगळं माहीत आहे. आणि प्रत्यक्ष सराव झाल्यानंतर परीक्षेत सोडवायचं कसं आहे त्यासाठी घेत आहे मी. एका गावची लोकसंख्या 5,000 आहे. ती दर वर्षांनी किंवा दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे. लोकसंख्या आपण परीक्षेमध्ये आहे तसं घ्यायचं आहे 5,000. 10% वाढते त्यासाठी आपल्याला घ्यायचं होतं 11/10 पुढच्या वर्षीसाठी पुढची संख्या लोकसंख्या काढण्यासाठी. दरवर्षी वाढते आणि 2 वर्षानंतर काढायचं आहे म्हणून परत 11/10 असं पहिल्या वर्षी आणि हे दुसऱ्या वर्षी. ही या पद्धतीची पायरी तुम्हाला परीक्षेमध्ये जमली पाहिजे. एवढीच पायरी करायचं. भाग घातलं की डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळून जाते. आता या 2 शून्यला हे 2 शून्य कटवा. संख्या राहिली तुमची आता 50 गुणिले 11 गुणिले 11 केलं तर 11चा वर्ग होईल 121. या गुणाकारात जो शून्य आहे तो शून्य पहिला मांडून घ्या. राहते आता 5 गुणिले 121. 5 1 5. त्यानंतर 5 2 10ला 0, हाच्याला 1, परत 5 1 5 आणि 1 6. म्हणजे 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या होईल 6,050. असं कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला या पद्धतीची उदाहरणं सोडवता आली पाहिजे.